नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या युट्यूब चॅनलवरती मी प्रतीक्षा निवाती तुमचं स्वागत करत आहे. आज आमच्या घरी आई आणि सोनेताई लाडू बनवत आहेत, मेथीचे लाडू. मी माहेरी पण बनवले होते आमच्या आत्यांबरोबर आणि आज माझ्या सासूबाई आणि ननंदबाई यांच्यासोबत मी आज मेथीचे लाडू बनवत आहे. दोघी जणी तिकडे किचन मध्ये तयारी करत आहेत. चला मी तुम्हाला दाखवते आज आम्ही मेथीचे लाडू कसे बनवतोय ते. जे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य बघा. मेथीचे लाडू एक म्हणजे तांदूळ म्हणजे तांदूळ घेतले थोडे भिजत 4-5 तास भिजत टाकून मी भाजले, ते जात्यावर दळले. जात्यावरची व्हिडिओ तुम्हाला म्हणजे टाकलेली होती मुलाने. आणि त्याच्यात मेथे घेतलेत अर्धा किलो आणि हे सगळं मी जात्याने भरडून घेतलंय, दळून घेतलंय असं बारीक. छान असं पीठ तयार केलंय मेथीच्या लाडूंचं. त्याच्यासाठी डालडा आहे, अजून डालडा घेतलाय, हलीम घेतलंय, वेलची मी मिक्सरला बारीक करणार. हा काळा गूळ घेतलाय, 1 किलो डिंक घेतलंय. हे आता डिंक तळून घेणार. वेलची वगैरे बारीक करून नंतर लाडू वळताना तुम्हाला दाखवतो कसे काय ते. सुनबाई, मुलगी आणि मी तिघींनी मिळून लाडू करणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो कसे बनवायचे. त्या पोरीमध्ये 2 जाणार मुंबईला, मग मी एकटीच राहणार. हे डिंक आहे ते आता तेळामध्ये आम्ही तळत आहोत. छान तळून घ्यायचे. आई आहेत त्या गुळ बारीक करत आहेत लाडूसाठी. हा बघा, हा कोणता गुळ आहे ताई? ताई ताई कोणता गुळ आहे ताई? ताई आमच्या बोलत नाहीये. हे बघा, हा काळा गुळ आहे, तो असा सगळा बारीक करून घेत आहेत लाडू मध्ये टाकायला. इकडे आम्ही वेलची आता बारीक करून घेणार आहोत. वेलची अशी बारीक होणार नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी आईने साखर घातले, म्हणजे अशी छान बारीक होईल. आता आम्ही वेलची बारीक करून घेतो आणि इकडे डिंक तळले आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे डिंक आहे ते आम्ही आता मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे. जास्त नाही बारीक करायचं, थोडं थोडं बारीक करून घ्यायचं. छान असं बारीक करून घेतलंय आम्ही डिंक. तव्यामध्ये सुकं खोबरं आहे ते आता तव्यामध्ये थोडस गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. फास्ट गॅसवर भाजायचं नाही, मग खोबरं करपून जातं, म्हणून स्लो गॅसवर थोडं कुरकुरीत होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. जरा असं छान गोल्डन कलर आलेला आहे, असं हळूहळू शेकून घ्यायचं तव्यावरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत. गावाला खूप पाऊस पडतोय बघा. समोर आमच्या घराच्या समोर डोंगर आहे मोठं हिरवंगार. ते पावसामुळे आता दिसत नाही, सगळीकडे नुसतं पाऊसच पाऊस दिसतोय. आणि इकडे आम्ही लाडू बनवत आहोत. लाडूसाठी आम्ही सगळी तयारी केली. हे इकडं लाडवांचं पीठ आहे, इकडे गुळ बारीक करून घेतलंय, हे खोबरं भाजून घेतलंय, हे थोडेसे हलीम आहेत, इकडे वेलची आहे, वेलचीची पावडर करून घेतले, इकडे डिंक आहे ते भाजून बारीक करून घेतलंय, आणि हा डालडा आहे. 1/2 किलो तांदूळ, 1/2 किलो मेथी, असं म्हणजे तांदूळ भाजून मेथी पण भाजून अशी जात्यावर दळलेली आहे. त्याच्यात आता आम्ही गूळ मिक्स करणार आहोत. जसे आवडतात ना गोड तसं गुळ मिक्स करायचं. आता आम्ही आता जास्त गुळ घ्यायचा. ह्याच्यामध्ये मेथी टाकले ना, तर त्याच्यासाठी आईने गुळ जरा जास्त घेतलाय, कारण की जास्त कडू लागू नये म्हणून लाडू. त्यामध्ये आम्ही टाकत आहोत थोडेसे खोबरं बारीक केले, हाताने असं चुरलेला आहे, तो मिक्स करून घ्यायचा. नंतर डिंक घ्यायचं मिक्स करून, सगळं एकजीव करून घ्यायचा. डाळण्यात ओतून झालं
मिक्स करून घेतल्यानंतर शेवटला वेलची टाकायची, म्हणजे स्वाद टिकून राहतो. नाही तर आता लगेचच टाकल्यावर ते वेलचीचा स्वाद राहत नाही. इकडे आता पातेलं गरम करण्यासाठी ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आई आता हा जो डालडा आहे ना तो डालडा टाकत आहे. डालडा आता गरम होत आहे. गरम झालं की त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत हलीम. आता डालडा गरम झालाय त्याच्यामध्ये आई टाकत आहेत हलीम. हलीम असे तडतडून द्यायचे. हा, असे छान भाजून घ्यायचे. हलीम भाजले की आपण सर्व मिक्स केलेलं असं टाकायचं त्याच्यात. टाकलं का असं हलवून एकजीव करायचं. मी आता डालड्यामध्ये जो आईने पीठ तयार केला होता लाडूंचा तो मिक्स केलाय. बघा किती छान मस्त असा कलर आलाय. आता आम्ही याचे गरम गरम लाडू वाढणार आहोत. गरम गरमच लाडू वळले की चांगले येतात आणि खायला चांगले लागतात लाडू. ही वेलची पूड जी बारीक करून घेतलेली ती आता शेवटला टाकत आहोत, कारण की अगोदर टाकली की त्याचा वास सगळा निघून जातो. आता शेवटी टाकल्यावरती चांगला वास येतो लाडवाला, टिकून राहतो चांगला लाडू. आता याच्यामध्ये वेलची पूड मिक्स करत आहोत. हे 1 किलोचे लाडू आहेत. असे गरम गरम आहेत तोपर्यंत फोडून घ्या. ताई आणि आई इकडं लाडू बनवत आहेत. बघा मी पण थोडीशी मदत करते, नाहीतर बोलतील खायलाच येते. असे छान लाडू झाले पाहिजे. त्याच्यात काजू बदाम वगैरे असते ना तर अजून छान झाले. ठेवून आमच्या घरातले संपले, अचानक आम्ही करायला घेतले लाडू. फक्त घरी असणारं साहित्य हे बघा असे करून. बघा आम्ही असं लाडू बनवतो. आता तिघींची शर्यत लागले, कोण किती बनवतो बघूया. तर बहिणीचा पहिलाच आहे. जास्त जो लाडू बनवणार तो जास्त खाणार. आमचे आता सगळे लाडू बनवून तयार झालेत. मस्त असं छान लाडू तयार झालाय, मेथीचा लाडू. आता आम्ही खाऊन बघतो याची टेस्ट कशी झाली. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हो, काळजी घ्या.